आज माझ्या ओपीडीला माझी एक सीझर झालेली पेशंट आली टाके चेक करण्यासाठी आणि मी जेव्हा टाके चेक करायला घेतलं तर टाके थोडे ओले होते आणि त्यामधनं पाणी येत होतं। आता ती फार घाबरलेली होती। डॉक्टर साहेब मी तर फार पथ्य पाळलं, काहीच खाल्लं नाही आणि नुसतं मेथी आणि पालकचं पाणी घेते आहे, 8 दिवस झाले 10 दिवस झाले, पण तरी माझे टाके असे का बरं निघालेत? मित्रांनो, हा फार मोठा एक गैरसमज आहे का सीझर झाल्यानंतर जखम भरण्यासाठी फक्त मेथी आणि पालकचा भाजीचा पाला खायचा किंवा पाणी प्यायचं जेणेकरून टाके चांगले निघतील। परंतु एक लक्षात असू द्या का नुसतं मेथी पालकचं पाणी पाजणं हे प्रोटीन कमी असल्यामुळे जखम भरण्याला कारणीभूत ठरतं। आता जुन्या जमान्यामध्ये आपल्या आजीच्या काळात, मावशीच्या काळात ते सांगायचे का मेथीचं पाणी, पालकचं पाणी प्यायला पाहिजे, परंतु त्या काळात सीझर होत नव्हते। त्या काळामध्ये मॅक्झिमम डिलिव्हरी ह्या नॉर्मल होत होत्या आणि त्यांना मिल्क जास्त येण्यासाठी, दूध जास्त चांगलं येण्यासाठी मेथीचा भाजीचा पाला, पालकचा पाला किंवा हिरवे भाजीपाला किंवा पातळ जास्त खाणं हे योग्य होतं। परंतु आजच्या घडीला जिथं जवळपास 50% पेक्षा जास्त सिझेरियन सेक्शन होतात त्यावेळेस जखम भरण्यासाठी प्रोटीनची पण आवश्यकता असते। त्यामुळे माझं सजेशन असं राहील का आपण वरण भात भाजी पोळी असं पूर्ण आहार रोज करावा। आणि राहिला विषय का मेथीची भाजी आणि पालक, तर तेही नक्की असायलाच पाहिजे, परंतु फक्त मेथी आणि पालकचं पाणी पिऊन जखम भरायला खरंच त्रास होतो। ही माहिती मी खास करून माझ्या सर्व पेशंटसाठी बनवलेली आहे, कारण कितीही सांगितलं तरी पेशंट घाबरून जातो का नाही टाके खराब होऊन जातील म्हणून मेथी आणि पालकच्या पाण्याशिवाय दुसरं काहीच खात नाही। थोड्या दिवसानंतर पेशंटला उलटी मळमळ व्हायला लागते नुसतं मेथी आणि पालक घेऊन। तर माझी रिक्वेस्ट आहे का जर आपल्या जवळचे कोणी असे पेशंट आहेत ज्यांचे सीझर झालेले आहेत त्यांना जखम त्यांच्या चांगल्या भरण्यासाठी हा मेसेज नक्की शेअर करा। थँक्यू।